त्यामुळे पहिल्यांदा बाजूच्या पेंडॉल मधल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो। आज रामदासजींचा फॉर्म भरण्याकरता आपण सगळे एकत्रित झालो। काल माननीय पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले। मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो। जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली। आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला, जिल्हा परिषद जिंकलो, एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो, नगरपालिका जिंकलो, नगर परिषद जिंकलो, पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला। पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्धेतला पंजा गायब करून दाखवला। जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं। ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून 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 काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं, त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं। म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानतो। काय अवस्था आली आहे, काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार, पण हद्दपार तर केलं, पण उमेदवारच सापडेना। उमेदवाराचा शोध चालू झाला, कोणी उभा राहायलाच तयार नव्हतं। मग एक उमेदवार काँग्रेसमधनं त्यांनी आयात केला, तेही माझे मित्रच आहेत, मला माहिती आहे की त्यांना पक्क माहिती आहे की विधानसभेत तर काही त्यांचा टिकाव लागत नाही, तर किमान लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचं या ठिकाणी तिकीट घेतलं। पण काही हरकत नाही, सगळ्यांना शुभेच्छा आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाने लढलं पाहिजे। पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, गांधीजींचं वर्धा न काँग्रेसचं न शरद पवारांचं, ते मोदीजींचं आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे। आमच्या रामदास तडसजींनी गेल्या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने भूमिका घेतली। लोकसभेत असो, लोकसभेच्या बाहेर असो, सामान्य माणसात ते फिरत राहिले। हा एक असा खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता। रामदासजी जनसामान्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये उपलब्ध होते आणि म्हणूनच जनतेचं विलक्षण प्रेम हे रामदासजींना या ठिकाणी मिळालंय। आणि तसे रामदासजी पैलवान आहेत आणि आता तर कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। आता कुस्तीगीर परिषदेमध्ये कोणाचं पॅनल हरवलं माहितीये त्यांनी? इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं पॅनल कब्जात होतं, शरद पवारांच्या कब्जात होती। आमच्या पैलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तळस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली। सर्व डावपेच माहिती आहे, चेहरा भोळा आहे, त्याच्यावर जाऊ नका। वेळ प्रसंगी अशा प्रकारचा धोबीपछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून मला विश्वास आहे, गेल्या 2 निवडणुका रामदास तडसजींना 53% मतं मिळाली आहेत। यावेळेस तर मोदीजींची सुनामी आहे। मागच्या काळात लाट होती, आता लाट नाही आहे, आता सुनामी आहे। त्यामुळे रामदासजी आता 60% मतं आपल्याला घ्यावेच लागतील। आणि मला विश्वास आहे समोर बसलेले जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे। आणि मोदी जी का नाम, रामदास जी का काम, अब की बार 400 पार और तडसजी 60 के पार, 60% के पार। आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी 10 वर्षामध्ये देशाचं चित्र बदललं। गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी राबवला। आणि आश्चर्य बघा, जगातले अर्थशास्त्री समजून नाही राहिले
की मोदीजींनी जादू नेमकी काय केली. जगात याची चर्चा आहे. 10 वर्षामध्ये या देशामध्ये 25 कोटी गरीब, 25 कोटी हे गरिबी रेषेच्या बाहेर आले. जगातले अर्थशास्त्री म्हणतात हा नेमका कुठला अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे जो आम्ही कधी शिकलोच नाही, की गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून जगातली 11वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत 11व्या व्यवस्थेवरनं 5व्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे येतो. ही काय जादू मोदीजींनी केली हे देखील आज अर्थशास्त्री त्याचा अभ्यास करतायत. मोदीजींनी सांगितलं अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी मी केली, पण मुठभर लोकांच्या भरोश्यावर नाही केली. या ठिकाणी गरीबाला अधिकारिता देऊन अर्थव्यवस्थेला चालना दिली. गरीबाला घर दिलं, गरीबाला शौचालय दिलं, गरीबाला गॅस दिला, गरीबाला लाईट दिले, गरीबाच्या घरी पाणी दिलं. मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून 50 कोटी गरीब आणि मध्यमवर्गीयांना त्या ठिकाणी कर्ज देऊन कामाला लावलं. आणि मला सांगताना आनंद वाटतो, माझी मातृशक्ती या ठिकाणी आहे. 50 कोटी मुद्रा लोनचे जे कर्ज मिळाले त्यातले 25 कोटी कर्ज महिलांना मिळाले आहेत. या देशात 25 कोटी महिलांना आपल्या पायावर उभा करणारा व्यक्ती जर कोणी असेल तर ते मोदीजी आहेत. आणि तुम्ही तडसाय